नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण किलॉइड ह्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. आपल्या शरीरावर कुठेही जखम झाल्यानंतर ते भरून येताना जास्त प्रमाणात कोलाजन तयार झालेत, त्यामुळे जे स्किनवरती चेंजेस होतात त्याला किलॉइड असं म्हणतात. ते स्किन कलर, रेड कलर किंवा पिंक कलर, एलिव्हेटेड नोडूल किंवा प्लाक असतात. त्यामध्ये पेन, बर्निंग सेन्सेशन किंवा इचिंग असतो. हे वयाच्या 15 ते 30 वयोगटात जास्त प्रमाणात आढळून येतात. याचे काही रिस्क फॅक्टर आहेत, जसे की फॅमिली हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याबरोबर ज्यांना सिव्हिअर ॲक्ने असेल किंवा सिव्हिअर बर्न असेल किंवा एनी टाईप ऑफ सर्जरी किंवा इयर पिअर्सिंग, त्यानंतर हे होण्याचे चान्सेस असतात. काही इन्फेक्शन, मोस्ट इम्पॉर्टंटली कांजिण्या किंवा नाकभिडा, हे झाल्यानंतर पण आपली बॉडी टेंडन्सी असेल तर किलॉइड होण्याचे चान्सेस असतात. किलॉइडला हायपरट्रॉपिक स्कारपासनं डिफरन्शिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. किलॉइड हे जी मार्जिन असते किंवा जखम असते त्याला क्रॉस करतो, क्लॅब लाईक एक्सटेन्शन असते, वाईल हायपरट्रॉपिक स्कार त्या मार्जिनमध्येच लिमिटेड असतात. हायपरट्रॉपिक स्कार 6 महिन्यामध्ये रिझॉल्व्ह होतो, वाईल किलॉइड पर्सिस्ट फॉर मोर दॅन 6 मंथ. पेन, बर्निंग सेन्सेशन किंवा इचिंग हे सेन्सेशन किलॉइडमध्ये जास्त प्रमाणात असतात. त्याबरोबर किलॉइड विदाऊट एनी ट्रॉमा म्हणजे स्पॉन्टेनियसली छातीवरती, मानेवरती, कानावरती किंवा पाठीवरती होऊ शकतो, वाईल हायपरट्रॉपिक स्कारला आधी ट्रॉमाची हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. याचे मॅनेजमेंट अगदी सोपं आहे. सुरुवातीला ती जागा नरम करण्याकरिता आपण सिलिकॉन जेल किंवा सिलिकॉन सीड लावायला सांगतो. त्याबरोबर मॉइश्चरायझर, कोकोनट ऑइल ॲप्लिकेशन किंवा टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड कंबाईन करतो. त्यानंतर त्यामध्ये इंट्राजिनल कॉर्टिकोस्टेरॉइडचे इंजेक्शन देतो. ते ट्रायमसिलिनॉन ॲसिटोनाइडचं इंजेक्शन असते. ते 40 mg/ml मध्ये देतो, विदाऊट एनी डायल्युशन. याचा रिस्पॉन्स नसेल तर आपण अदर मॉडरेटी स्टिरॉइडबरोबर कंबाईन करू शकतो. ह्यामध्ये मी पेशंटला क्रायोथेरपी कंबाईन केलेला आहे. अदर ऑप्शन इज इंट्राजिनल 5-fluorouracil or laser or surgical removal of the keloid.